मराठवाड्यातील शिक्षणाची पंढरी अशी लातूरची ओळख। लातूर पॅटर्नचा राज्यभर दबदबा आहे। 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर सीईटीच्या तयारीसाठी राज्यातील हजारो विद्यार्थी लातूरला येतात। अभूतपूर्व पाणी टंचाईमुळे यंदा प्रशासनानं खासगी क्लासेस आणि शाळा महाविद्यालयात चालणारी उन्हाळी क्लासेस 2 महिने बंद ठेवण्याचे आदेश दिलेत। या निर्णयामुळे 50,000 विद्यार्थ्यांना लागणारं पाणी वाचेल असा प्रशासनाचा अंदाज आहे। मात्र यामुळे बाहेर गावाहून लातूरला खास शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आपलं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वाटतेय। जर तुम्हाला जर आता सुट्टी द्यायची असेल तर द्या, पण सीईटी पोस्टपोन करा, आम्हाला चालतंय। तुम्हाला जर सुट्टी द्यायची असेल तर आमची जी सीईटी आहे ती तुम्ही हे करू शकता, पोस्टपोन करू शकता, त्याबद्दल आमचं काय दुमत नाही। पण तसं जर करायचं नसेल तर मग ह्या सरकारला मग आंदोलनाशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं। परीक्षा जवळ आली आहे आणि सरकारला आणि लोकांना, जिल्हाध्यक्षांना सगळ्यांनाही माहित होतं की आता दुष्काळ पडणार आहे, पाण्याची टंचाई येणार आहे, सगळं काही होणार आहे। मग ते आम्हाला अगोदरच सांगितलं असतं तर आम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे तोडगा काढून त्याची प्रिपरेशन करून आमच्या टेस्ट वगैरे सगळं काही प्रिपरेशन करून झालं असतं। दुष्काळामुळे लातूरमधून अनेक जण स्थलांतर करतायत। त्यातच आता क्लासेस बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे त्याचा फटका पुढल्या वर्षी लातूर पॅटर्नला बसण्याची शक्यता आहे। एवढ्या 1.5 महिन्यामध्ये आम्ही सीईटीची खूप चांगल्या प्रकारे तयार करून घेतो, त्याच्यामुळेच लातूर पॅटर्न एवढा पुढे आला। आणि आज त्याच्यावरच जर हा घाला घालत असतील, म्हणजे हा शासनाचा निर्णय गदा येत असेल समजा, तर विद्यार्थ्यांचं खूप मोठं भवितव्य अंधारात आहे। लातूर पॅटर्न अंधारात दिसतोय, कारण आज मागच्या 20 वर्षापासून जे मेहनत करून जे लातूर पॅटर्न पुढे आलेला आहे त्याला खूप मोठी म्हणजे एक धक्का बसण्याची शक्यता आहे। पाऊस न पडण्याचा अंदाज घेऊन प्रशासनानं आधीच पाण्याचं नियोजन करणं गरजेचं होतं। मात्र नियोजनाअभावी लातूरकरांवर कधी नव्हे एवढं मोठं पाणी संकट कोसळलंय आणि त्यामुळेच आता लातूर पॅटर्नही धोक्यात आलाय। शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।